माणसाचा दिवस हा कामात चालला आहे, रात्र ही विचारात चालली आहे, शरीर थकत चाललं आहे आणि प्रत्येकाची मनं जपत जपत आयुष्य मात्र कुठेतरी संपत आहे. एक काळ होता जेव्हा माणसं कुणाचा कधीही अडथळा बनत नव्हते, तर ताकद बनून पाठीशी उभे असायचे. पण आज माणूस एवढा प्रगत झाला की एखाद्याला पाठिंबा देणे तर दूरच, पण एखाद्याची प्रगती पाहून अडथळे कसे उभे करायचे त्याचा विचार काही लोक करतात. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. जसा तुम्ही विचार करता तसा कदाचित समोरचे करतही नसतील आणि आपला विचार त्यांना पटत देखील नसेल, म्हणून ते चूक आहेत असं नक्कीच नसतं. समोरच्या व्यक्तीकडून खरं तर जास्त अपेक्षा कधी ठेवू नये, कारण कदाचित तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्या व्यक्तीचं गुदमरणं असू शकतं किंवा स्वतःला विसरणं देखील असू शकतं आणि हे कदाचित जास्त अपेक्षांमुळे कधी तुमच्या लक्षात देखील येत नसेल. समस्या हा जीवनाचा एक भाग आहे, त्याला कधीही आपल्या डोक्यावर बसून देऊ नका, तर समस्येवर पाय ठेवून पुढे जायला शिका, तरच ती समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. सत्याला स्वीकारणं हे प्रत्येकाला जमत नाही, कारण आजकाल लोक असत्याला स्वीकारून त्याच्या पाठीमागे जीव दमेपर्यंत पळताना दिसतात, पण सत्य स्वीकारायला मात्र घाबरतात. जीवनात नकारात्मक विचार करणे सोडले तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग खुले होतात. माणसाचं मन मोठं असलं की छोटंसं घर देखील माणसाला मोठा राजवाडा दिसू लागतो, पण जर मनच छोटं असेल तर मोठा राजवाडा देखील झोपडीसारखाच भासतो. ज्या व्यक्तीबरोबर फक्त बोलल्यामुळे सुख दुप्पट आणि दुःख अर्धे होऊन जाते, तीच व्यक्ती आपली असते, बाकी तर फक्त मोकळी दुनिया असते. चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजले की मग मात्र आयुष्यभर कधीच ते विसरत नाहीत. आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात, कारण कधी कधी आपण पूर्वी रडलेले क्षण आठवून हसतो आणि कधी आनंदाचे क्षण आठवून आपण खूप रडतो देखील. हीच तर खरी गंमत असते जुन्या आठवणींची.